नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण आज लहान मोठेपणाची चिन्ह कशी वापरावीत, कधी वापरावीत हे आपण पाहणार आहोत. म्हणजे दोन संख्या असतील किंवा दोन अपूर्णांक असतील, कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही संख्येसाठी लहान मोठेपणाची जी चिन्ह आहेत, ओके, ती कशी वापरायची. हा चिन्ह आहे म्हणजे पेक्षा मोठा आहे, हा चिन्ह पेक्षा लहानसाठी आणि हा बरोबर चिन्हासाठी हे आपण वापरतो. ओके, इंग्लिशमध्ये त्याला ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल याप्रमाणे म्हणतो आपण. तर ही चिन्ह वापरायची कशी, किंवा असं जर अपूर्णांक दिलं असेल तुम्हाला, त्या अपूर्णांकामध्ये ते कसं वापरायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम जर असं अपूर्णांक असेल, ओके, नॉर्मली तुम्हाला सांगायचं, नॉर्मल समजा संख्या असेल, ओके, 24 आणि दिली 15, ते तुम्हाला लगेच लक्षात येतं की ही संख्या मोठी आहे, मध्ये अनुसार तुम्ही काय वापरता, ग्रेटर दॅन हे चिन्ह वापरता. परंतु ज्यावेळेला अशा प्रकारचं का असेल, फ्रॅक्शन असेल, मग त्यावेळेला म्हणजेच अपूर्णांक असेल, मग त्यावेळेला कसं वापरायचं ते आपण पाहणार आहोत. तर काय करायचं, आपल्याला सिंपल ट्रिक आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, तिरकस गुणाकार करून घ्यायचं. तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार केल्यानंतर ज्याचा अंश मोठा म्हणजे ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे, ती संख्या ते किंवा ती बाजू काय असेल, मोठी असेल. ही समजा ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. तिरकस गुणाकार करून फक्त घ्यायचं. म्हणजे 6 ने काय करायचं, कुणाला 3 ला गुणायचंय. 6 गुणिले 3 करायचं तुम्हाला. आणि दुसरं इकडे हा असा गुणाकार करायचा, 4 गुणिले 5, 4 गुणिले 5, 5 3 18, 6 3 18 आणि हा किती होणार आहे, 20. ओके, 4 5 20. आता ह्या दोन संख्या ज्या मिळाल्या, म्हणजे इथे तुमचं गुणाकार 18, इथे आलं तुमचं 20. समजा त्या दोघांमध्ये आता मोठी संख्या कोणती आहे, तर 20 ही मोठी संख्या आहे. मग जर ह्या दोघांमध्ये आपण काय चिन्ह वापरलंय, पेक्षा लहान. 18 ही 20 पेक्षा लहान आहे. 18 इज लेस दॅन 20. मग इथे सुद्धा ते चिन्ह तुमचं येईल, 3/4 इज लेस दॅन 5/6. ओके, त्यानंतर असंच आपण दुसरं एक उदाहरण बघूया अजून. या उदाहरणामध्ये 16/6 आणि 22/9 म्हणजे 16/6 दिले आणि 22/9 दिलेला. आपल्याला करायचं तिरकस गुणाकार करायचा आहे, जसं इथे सांगितलं त्याप्रमाणे 16 गुणिले 9 आणि दुसरं काय करायचं, 22 गुणिले 6. ओके, आता पाढे तुम्हाला पाठ असतील. ओके, 16 गुणिले 9, 16 × 9 किती होणार आहे, 144 होईल. ओके, आणि 22 × 6 किती होणार आहे, 132. 22 7 32 असे झालं. आता या ठिकाणी दोन संख्या बघा, ज्या दोन संख्या मिळाल्या त्याच्यामध्ये 144 ही मोठी आहे, म्हणजे 144 ही मोठी संख्या आहे, 132 ही लहान आहे. म्हणजे या संख्यांमध्ये आपण काय वापरणार चिन्ह, ग्रेटर दॅन. 144 इज ग्रेटर दॅन 132. ओके, 144 ही संख्या 132 पेक्षा मोठी आहे, म्हणून ह्या अपूर्णांकामध्ये सुद्धा काय होणार आहे, तुम्हाला तेच चिन्ह येईल. म्हणजे 16/6 ही संख्या मोठी आहे कशापेक्षा, 22/9 पेक्षा. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, लहान मोठेपणा ठरवायला. जर अपूर्णांक आला, नॉर्मल संख्या तुम्ही तसं पण डायरेक्ट करू शकता, परंतु जर अपूर्णांक आला अशा पद्धतीने, तर लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. आणि तिरकस गुणाकार केल्यानंतर जी संख्या मोठी, म्हणजे याचा जसं यांचा गुणाकार किती आला, 144 आला, आणि यांचा गुणाकार किती आला, 132 आला. या दोघांमध्ये जी संख्या मोठी असेल त्यानुसार काय द्यायचं, चिन्ह द्यायचं. मोठी संख्या, लक्षात ठेवा, जी संख्या लहान असते किंवा जी बाजू लहान असते त्या बाजूकडे तुमचा टोक यायला पाहिजे असं. आणखी एक उदाहरण आपण पाहूया. 11/22 आणि इकडे 1/2. डाव्या बाजूला 11/22 आहे, उजव्या बाजूला 1/2 आहे. या दोघांपैकी कोणती संख्या मोठी आहे, लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचं किंवा या चिन्हांचा वापर करायचा. तर आपल्याला ठरल्याप्रमाणे काय करायचं, तिरकस गुणाकार 11 गुणिले 2 म्हणजे हे 11 गुणिले 2 आणि इकडे 1 गुणिले 22 किंवा 22 गुणिले 1 किंवा 1 गुणिले 22 काही करा. ओके, तर 11 गुणिले 2 किती होतील, 22, 22, 11 2 22, 22 1 22, 22 1 22. आता दोन्ही संख्या कसं आहे, समान आल्या, मग काय चिन्ह येणार आहे, इक्वल. या तिघांपैकी कोणतं चिन्ह आहे, इक्वलचं. ओके, म्हणून ह्या दोन्ही संख्यांमध्ये काय इक्वलचं चिन्ह आहे. ओके, समजलं. जर ज्या पद्धतीने जी संख्या मोठी असेल त्या पद्धतीने काय करायचं, तुम्हाला चिन्ह त्याचे वापरायचे. ज्या वेळेला डाव्या बाजूची संख्या मोठी आहे तर ग्रेटर दॅन चिन्ह, उजव्या बाजूची संख्या मोठी आहे तर लेस दॅन चिन्ह, आणि दोन्ही पण समान असेल तर इक्वल चिन्ह. किंवा लहान मोठेपणा कसा ठरवायचा अपूर्णांकाचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतील. धन्यवाद.